शेतकरी मित्रांनो, नमस्कार. ग्रीन गोल्ड ॲग्रीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आहे 18 एप्रिल 2026. बऱ्याच शेतकऱ्यांचा कमेंट होता की गठण भाव सांगा, कापूस भाव सांगा, अपडेट सांगा. मग पुन्हा व्हिडिओ आज घेऊन आलो आहे. खरं तर हा जो शेवटचा टप्पा आहे, हा अंतिम टप्पा आहे. तर ठीक आहे म्हटलं, चला आणखी एक 15 दिवस तरी शेतकऱ्यांपर्यंत आपण कापूस बाजारभाव पोहोचू. कारण बरेच शेतकरी काय करतात, स्टॉक करून ठेवतात. बराच वेळा 1-1 वर्ष स्टॉक असतो. म्हणजे 2025ला काढलेला कापूस हा 2026च्या सीझनमध्ये सुद्धा शेवटी विकतात. ही परिस्थिती शेतकऱ्यांवर असते. तर बाजारभाव जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं वाटते. तर जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव काय आहेत. पण त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे पाहायला मिळेल. आणि सोबत तुम्हाला मागे पण छान टोमॅटो दिसत असेलच, एवढ्या हिटमध्ये सुद्धा एवढा छान टोमॅटो येतो आहे. तर तुम्हाला पण जर अशी पिकं घ्यायची असतील तर फॉलो करत राहा आणि माहिती जी मी सांगत असतो ती व्यवस्थित पूर्णपणे ऐकत चला. कारण माझ्याकडे व्ह्यूजसाठी मी हे करत नाही. हे असे टोमॅटो ह्या टेम्परेचरमध्ये घेण्यासाठी खूप त्रास सहन करावा लागला आहे. आणि क्वालिटी जर दाखवायची असेल तर क्वालिटीला पण नो कॉम्प्रोमाइज, नो चॅलेंज आहे. तर जाणून घेऊयात आजचे कापूस दर. आपण एक साधारणतः 2-3 दिवसापूर्वी पाहिलं की काही रुपयांमध्ये गठण उतरलं होतं. 59,400 रुपये गठण झालं होतं. त्याच्यानंतर परत 59,700 रुपये झालं आणि काल गठण पुन्हा एकदा 60,000 रुपये झालं आहे. तर गठणने सध्या 60,000 रुपयाचा जो टप्पा आहे हा पार केलेला आहे. पण गठण जरी वाढलं असेल तरी कापूस दरामध्ये फार काही वाढ दिसत नाही आहे. का? तर हे सांगायची गरज नाही आहे, कारण ऑलरेडी सगळ्या शेतकऱ्यांनी जवळजवळ 90% कापूस हा विक्री झाला आहे. राहिला आहे 10%. तर 10%मध्ये खूप मोठमोठ्या लोकांचं कमिशन आहे, त्यांचा खर्च आहे, एक्सपेन्सेस आहे, मेंटेनन्स आहे. त्यामुळे तिथं ते दर वाढवून देणार नाहीत आणि हा जो दर आहे हा गठणचा वाढला आहे. मुळात तसं गठण वाढलं म्हणजे कापूस दर हा वाढलाच पाहिजे. काही ठिकाणी 100-200 रुपये दर वाढलेले पाहायला मिळू शकतात. म्हणजे जो 8,500 होता तो साधारण 8,700, 8,800, 8,900 पर्यंतही जाऊ शकतो, 9,000ही होऊ शकतो. पण आता ते डिपेंड करते व्यापाऱ्यांवर. आता हा आपला अंदाज सांगून इथं काही फायदा होणार नाही. परंतु एक अंदाज जर पाहिला तर 60,000 रुपये जर गठण आहे तर ॲक्च्युअलमध्ये कापूस असायला पाहिजे होता 11,000च्या आसपास. परंतु तो तेवढा पण नाही आहे. तो आहे साधारण 9,000च्या आसपास किंवा 8,500च्या आसपास. तर सध्याचे जे दर आहेत, जर एकदम जुना कापूस जर आपण घेतला, म्हणजे मागच्या वर्षीचा जर 1 वर्षापेक्षाही जास्त जुना जर असेल, म्हणजे मागच्या वर्षीच्या पलीकडचा, तर तो साधारण 6,500 ते 7,000पर्यंत आहे. 6,500च आहे, 7,500 7 पण नाही. जो आपला ह्या वर्षीचा फरदड आहे, म्हणजे 25-26चा जो फरदड आहे, तर त्या फरदडीचा रेट साधारण 7,000 ते 7,200-300 पर्यंत आहे. आणि चांगल्या दराचा चांगला जो कापूस आहे हा 8,000पासून, म्हणजे 8,000पेक्षाही 7,500 पासून पुढे अगदी 9,000पर्यंत हे दर आहेत. आता तुमच्या भागामध्ये काय दर चालू आहेत हे कमेंट करून नक्की सांगा, कारण गेल्या 4-5 दिवसामध्ये आपण कोणताही अपडेट घेतलेला नाही. आपण फक्त गठणवर अवलंबून आहोत. तर नक्की अकोला जिल्हा, त्यानंतर यवतमाळ, नागपूर, लागलीच बुलढाणा, ह्या जिल्ह्यांमध्ये दर काय चालू आहेत, जर आपले कोणी शेतकरी बांधव असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा. पण दर नक्कीच हा 10,000च्या क्रॉस असायला पाहिजे होता, परंतु काही व्यापारी लोकांमुळे तो दर आपल्याला मिळत नाही आहे. याच्यामध्ये फक्त त्यांचा फायदा होतो आहे, कारण गठण आज 60,000 रुपयांवर पोहोचलं आहे आणि कापूस मात्र 8,000वरच आहे. आणि ही खूप मोठी शोकांतिका आहे आणि याच्यामुळे नक्कीच कापूस उत्पादनावर परिणाम होऊ शकतो आणि शेतकऱ्यांनीही काही पर्यायी पिकं शोधावीत. फक्त आता बराच वेळा मराठवाडा, विदर्भ हा कापसावर अवलंबून आहे, परंतु 1-2 वर्ष तरी थोडंसं डायव्हर्ट होणं गरजेचं आहे. मग अशी पिकं काही शोधा की जे काही अल्टरनेट ठरू शकतात. बाकी याच्यावर विचार करूच. बाकी चॅनलवर तुम्हाला माहिती मिळतच राहील की कोणती पिकं करावी, कशी करावी आणि काय करावी. धन्यवाद.